च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नाशिकमधून महत्त्वाची बातमी या बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत। नाशिकमध्ये देवळामध्ये आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत। देवळाच्या विठेवाडीमधील वसंतदादा साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापे मारलेले आहेत। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हा छापा मारलेला आहे। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी भाडे तत्वावर हा कारखाना चालवण्याकरता घेतला होता। पंढरपूर, धाराशिव, सोलापूर पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुद्धा अभिजित पाटील यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। लक्ष्मण, अभिजित पाटील यांच्या मालमत्तांवर छापे टाकले जात आहेत, काय अधिक माहिती नाशिकमधून जे अपडेट येत आहे? सुवर्ण, जर आपण बघितलं तर सकाळपासून अभिजित पाटील यांच्या मालकीच्या वेगवेगळ्या मालमत्तांवरती इन्कम टॅक्स विभागाकडून छापे मारले जात आहे आणि त्याच छाप्यांचा एक भाग म्हणून नाशिकच्या देवळा परिसरातील विठेवाडीमध्ये असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावरती देखील इन्कम टॅक्स विभागाने छापा मारत कारवाई सुरू केलेली आहे। या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई या ठिकाणी केली जाते। खरं तर हा कारखाना गेल्या काही दिवसांपासून बंद होता, मात्र आताच या कारखान्याची ताबा जो आहे तो अभिजित पाटील यांनी घेतला होता। एकाच दिवसामध्ये अभिजित पाटील यांनी महाराष्ट्रातल्या 2 ते 3 साखर कारखान्यांची मालकी जी आहे ती घेतली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता त्यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवरती इन्कम टॅक्स विभागाकडून करडी नजर ठेवण्यात आली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा प्रकारची कारवाई जी आहे ती नाशिकच्या देवळा परिसरामध्ये सुरू आहे। यापूर्वी देखील पंढरपूर, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात छापे जे आहे ते या अभिजित पाटलांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर करण्यात आलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या या कारखान्यावरती हे धाडसत्र सुरू आहे। मात्र आता या धाडसत्रातून इन्कम टॅक्स विभागाला नेमकं काय हस्तगत होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुवर्णा, नक्की लक्ष्मण, आभार माहिती दिल्याबद्दल। अजून एक महत्त्वाची बातमी आहे, ही छापा सत्रा संदर्भातलीच बातमी आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यावर सुद्धा आयकर विभागाने धाड टाकली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून साखर कारखान्यामध्ये धाडसत्र सुरू आहे। कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांचे मामा आहेत। पाटील यांच्या इतर कारखान्यांवर मालमत्तांवर आयकर विभागाने धाडसत्र सुरू केलेलं आहे। नाशिकमध्ये काही वेळापूर्वी धाड टाकण्यात आली, त्याच्या आधी सकाळपासून धाराशिव इथल्या साखर कारखान्यावर धाड टाकण्यात आलेली आहे। तिथे सध्या कारवाई सुरू आहे। धाराशिव साखर कारखान्याने कोरोना काळात ऑक्सिजन प्रोजेक्ट उभा केला होता। हा देशातील पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रोजेक्ट होता। धाराशिव साखर कारखान्यावर धाड टाकली त्यावेळेला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली। अधिकारी ज्या वाहनांमधून कारवाई करता आले होते त्या वाहनांवर कृषी विभागाचे स्टिकर लावण्यात आले होते, त्यामुळे ही वाहनं कारखान्याच्या आवारात पोहोचूनही तिथले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याचा अंदाजच आला नाही। दरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारखान्यातील कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी बोलूया। बालाजी, नाशिकमध्ये सुद्धा काही वेळापूर्वी धाड टाकण्यात आली आहे। अभिजित पाटील यांचीच मालमत्ता आहे, साखर कारखाना आहे आणि सकाळपासून उस्मानाबादमध्ये धाराशिव साखर कारखान्यावर जी धाड टाकली गेली आहे त्याच्याविषयीचं काय अपडेट मिळत आहे? सुवर्ण, ऐकून जर बघितलं आपण तर अभिजित पाटील ह्याला हे जे धाड टाकण्यात आलेली आहे त्याला कुठतरी एक राजकीय चर्चेला पण उदाहरण आहे, त्याला एक राजकीय किनार पण आहे। अभिजित पाटील हे कैलास पाटील जे आहेत ते उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत। ज्या शिंदे गटात सामील न झालेल्यापैकी एक आमदार म्हणून कैलास पाटलांची ज्यांची ओळख आहे, त्यांनी त्या ह्याच्यामध्ये बंडखोरीमध्ये स्वतः माघार घेतली होती आणि ते परत गाडीतून पळत मातोश्रीवर आले होते। त्याच्यामुळं याला राजकीय किनार अशी पण जोडली जात आहे की हे आमदारच्या मामा असल्यामुळं त्यांच्या कारखान्यात धाड टाकली जाते आणि राज्यभर जे आहे पंढरपूर असेल, उस्मानाबाद असेल किंवा नाशिक असेल या ठिकाणी या धाडी टाकल्या जात आहेत। सकाळपासून जे आहे ते अधिकारी हे जे आहेत ते कारखान्यामध्ये ठाण मानून नाही, सकाळी 5:30च्या दरम्यान जे आहे ते कृषी विभागाचे फलक लावून जशीच जालन्यामध्ये धाड टाकण्यात व्यापाऱ्यावरती कारवाई करण्यात आली होती त्याच पद्धतीची शक्कल कुठतरी ह्या ठिकाणी लढवण्यात आली आहे। बालाजी, राजकीय संदर्भ जो आपण सांगितला तो तर अत्यंत महत्त्वाचा आहेच, मात्र त्याचबरोबर सध्या जी काही ऑक्सिजन प्लांट्स किंवा ऑक्सिजन निर्मितीतला घोटाळा या संदर्भातली जी चर्चा सुरू आहे
तर कोरोना काळामध्ये अभिजित पाटलांच्या कंपनीने ऑक्सिजन निर्मिती संदर्भातलं सुद्धा काम केलेलं आहे. हा एक काही संदर्भ आहे का, कनेक्शन आहे का? सुवर्ण एक महत्वाचं जर बघितलं गेलं तर कोरोना काळाच्या निर्मितीमध्ये म्हणजे ज्या काळात ऑक्सिजनसाठी मारामार होती त्या काळात अभिजित पाटील यांनी चोराखळी कारखान्यामधनं पहिला प्लांट हा निर्मिती उभा केला होता आणि त्या प्लांटमधून त्यांनी ऑक्सिजन देण्याचं जे जिल्ह्यात आहे ते काम महत्वपूर्ण केलं होतं. त्यांचं कोरोना काळात पंढरपूर क्षेत्रातही काम चांगलं होतं. मात्र ह्या काळात कुठल्या बातम्या अद्यापपर्यंत आल्या नाही की त्यांनी घोटाळा केलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने राजकीय संदर्भाला जोडलं जात आहे की कैलाश पाटलांनी जी बंडखोरी केली शिंदे गटात न जाता सामील होता त्याच्यामुळेच कुठेतरी अभिजित पाटलावर कारवाई केली जाते. आणि दुसरं एक अशी महत्वाची आहे की पंढरपूरमध्ये एक राष्ट्रवादीच्या भाजपचा जो कारखाना होता, साखर कारखाना होता, त्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्याने तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी कारवाई केली जातात. चर्चा जी आहे ती सुवर्ण सध्या पाहायला सुरू आहे. धन्यवाद बालाजी माहिती दिल्याबद्दल. अभिजित पाटलांवरच्या कारवाईला राजकीय किनार आहे अशीच चर्चा सगळीकडे रंगतीये. पुढची बातमी, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे की चोर बाजार असा बोचरा सवाल त्यांनी केलाय. यासोबतच एकनाथ शिंदेंवर देखील खोचक टीका केली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपकडून दुसऱ्या पक्षांमधील आमदार, खासदार आणि नेते चोरून नेण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे असा टोला त्यांनी लगावला. कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे देखील कंत्राटी आहेत अशी टीका त्यांनी शिंदेंवर केली आहे. की दुसऱ्या पक्षातले नेते आणा, दुसऱ्या पक्षातनं आमदार, खासदार आणा, तेही पुरत नाही पण दुसऱ्या पक्षातनं पक्षप्रमुख चोरा, स्वतःला स्वप्नही पडत नाही पण दुसऱ्याची स्वप्नही चोरा. सगळे आमदार चोरायचे, खासदार चोरायचे, नेते चोरायचे, स्वप्न चोरायचे, तर तुमचा पक्षही चोर बाजार. विरोधक वैफल्यातून आरोप करत असल्याची टीका भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी केली आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी सुद्धा वरळीचा राजीनामा द्यावा आणि शिंदे गटाचा एक आमदार राजीनामा देईल, मग बघूया कोण निवडून येतो असं आव्हान दिलेलं आहे. वैफल्याने ग्रासलेले उद्धवजी ठाकरे साहेब दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघता या सगळ्या प्रकरणामध्ये गद्दार, डुक्कर, गटारातले किडे अशा प्रकारची घृणास्पद वक्तव्य करण्याची आणि टोमणे मारण्याचा हा त्यांचा स्थायी भाव आहे. मत्सराने, द्वेषाने बोलले नाहीत तर ते उद्धव ठाकरे कसले. त्याच्यामुळे मला वाटतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्टा अशा प्रकारचं उद्धवजी ठाकरे यांचं वैफल्यातनं ग्रासून ही वक्तव्य येताना दिसतात. आदित्य ठाकरे सारखं बोलतात यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा द्यावा. माझं म्हणणं आहे तेही राजीनामा शहाजी बापू द्यायला तयार आहेत या दुसऱ्या आमदार तयार आहेत. त्यांनी चॅलेंज अब्दुल सत्तारनी दिले. जरा आदित्य ठाकरेंनी पण वरळीचा राजीनामा द्यावा आणि मग शिंदे गटाचे एक राजीनामा देतील, होऊन जाऊ द्या एकदा. हे चॅलेंज त्यांनी स्वीकारावं. तुम्ही 2.5 वर्ष कारभार बरोबर केला नाही, तुम्ही 2.5 वर्ष आमदाराला सांभाळलं नाही, तुम्ही 2.5 वर्ष आमदाराचे कामं केले नाही, तुमचं सरकार गेलं. आमदार वारंवार सांगायचे, आम्ही सांगायचो की 75% शिवसेनेचे आमदार नाराज आहे, उद्धवजी लक्ष द्या. 18 महिने उद्धवजी आपल्या घरी राहिले, आदित्यजींनी कधी आमदार खासदाराकडे लक्ष दिलं नाही आणि मग सरकार गेलं, आमदार कंटाळून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्याचाराला शिवसेनेचे आमदार कंटाळले. वेळ पडल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन असं म्हणतानाची गडकरींची व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. त्या व्हिडिओ क्लिपवरून गडकरी संतापले. माझ्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ लावला जातोय असा आरोप गडकरींनी केलाय. खोडसाळपणे ही क्लिप पसरवली जाते. ही क्लिप पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा नितीन गडकरींनी दिला आहे. नितीन गडकरींनी ट्विट काय केलंय त्यावर नजर टाकणार आहोत. काही जणांकडून राजकीय फायद्याकरता पुन्हा माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशा प्रकारांनी मला काही फरक पडत नाही, पण या प्रकारामुळे संबंधितांना ताकद देण्यात येते की सरकार, पक्ष आणि लाखो कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी कायदेशीर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही. पण या प्रकारामुळे संबंधितांना ताकद देण्यात येते की सरकार, पक्ष आणि लाखो कार्यकर्त्यांच्या हितासाठी. तो फिर मेरे से रहा नहीं गया, तो
मैंने कहा सर ये तुम्हारे बस का काम नहीं है, ये ऐसे काम में मैं बहुत माहिर हूँ, तुम एक काम करो ये मेरे ऊपर छोड़ दो, मुझे कोई चिंता नहीं क्या परिणाम होते हैं और मैं ये काम करूँगा। आपको संभव हुआ तो मेरे पीछे खड़े रहो, नहीं रहा तो फर्क नहीं पड़ता, मेरा गया तो गया पद, चिंता नाही, मैं गया। पुढच्या बातमीकडे वळतोय। शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पुणे दौरा केला। इतकंच नव्हे तर पक्षाच्या पुणे कार्यालयात भेट देऊन सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ सुद्धा त्यांनी केला। यावेळी त्यांनी स्वतः मोबाईलवरून QR कोड स्कॅन करून स्वतःचे मनसे पक्षाचे सभासद सदस्य म्हणून ऑनलाईन नोंदणी करून घेतली। यावेळी त्यांनी माध्यमांशी छोटेखानी संवाद साधला। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक पक्षाला नोंदणी ही नव्याने करावी लागते आणि त्याप्रमाणे आता ही आमची अगोदरची नोंदणी ही लॉकडाऊनच्या अगोदर झाली होती, त्याच्यामुळे ही आता नव्याने नोंदणी पुन्हा सुरू होत आहे। माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या माता भगिनींना बांधवांना माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण सदस्य व्हावं। या वेळेला जे सदस्य होणार आहेत त्यांना दर आठवड्याला पक्षाकडनं काही गोष्ट ही त्यांच्या मोबाईलवरती जाणार आहे। मनसेचं आज सभासद नोंदणी अभियान सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत बाबा वस्कर। मला सांगा, राज साहेबांच्या हस्ते शुभारंभ झाला, राज साहेब ऑपरेशन नंतर पहिल्यांदा पुणे दौऱ्यावर आले, कसा उत्साह होता साहेबांचा? आमच्या पुणे जिल्ह्याचे सौभाग्य होते, सौभाग्य म्हणजे अख्ख्या पुणे जिल्ह्याचे इथे पदाधिकारी आहेत, ते दोन्ही आमचे पुणे शहराचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत, गारुडकर असतील ठिगळे असतील। अतिशय आम्ही भाग्यवंत समजतो की देशव्यापी सदस्य अभियान आहे। देशव्यापी काय आहे तर तुम्हाला स्कॅन करायचं आणि मिस कॉल द्यायचा, त्यामुळे देशव्यापी, त्यामुळं हिंदू जन म्हणून आम्ही त्यांना गौरवलेलं आहे आणि हिंदुस्थानात हिंदूंच्या मागे खऱ्या ठामपणे उभा राहणारा आदरणीय राजसाहेब ठाकरे आहेत। त्यामुळे ही अख्ख्या हिंदुस्थानाची हिंदूंचा हिंदुस्थान अशी टॅगलाईन घेतली, हिंदूंचा हिंदुस्थान अशी टॅगलाईन घेतली, त्या टॅगलाईनच्या मधून सदस्य नोंदणी सुरू आहे। आम्ही अतिशय भाग्यवंत आहोत की पुणे शहरात झालेली आहे, आमचा अख्खा पुणे जिल्हा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय प्रगत चांगल्या महाराष्ट्रात होईल। पुणे जिल्ह्यातनं 2.5 ते 3 लाख लोकांची आम्हाला सभासद नोंदणी अपेक्षित आहे। पूर्ण हे जे अभियान आहे पूर्ण देशभर चालणार, पूर्ण देशभर चालणार। हे ऑनलाईन पद्धतीने स्कॅन करण्याच्या पद्धतीने मिस कॉल आहेत, त्यामुळे अख्ख्या देशातनं लोक सभासद होणार। तुम्ही सभासद झाल्यानंतर राजसाहेबांची काही भाषणं पण त्या सभासदांना ऐकायला मिळणार आहे, ते मोबाईल 100% त्यात मिळेल। त्यामध्ये असं आहे की प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला राज्यात देशात काय घडतंय, काय अपडेट आहेत, पक्षात काय घडतंय, पक्षाची मंडळी काय करतात आहे, सगळं त्या लोकांना त्या ठिकाणी माहिती मिळणार आहे, त्या जे सदस्य होईल त्यांना। पालिकेच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होतील, पण तयारी सुरू आहे आता, ही तयारी समजायची, ही तयारी समजायची। या माध्यमातून तयारी होत असते, तयारी 5 वर्ष चालू असते आणि तयारी समजायची, चालूच आहे तयारी। मनसेचे नेते बाबू वस्कर यांनी सांगितले की ही पालिकेचीच तयारी समजा, हे जे सदस्य नोंदणी अभियान जे आहे ते याचाच अर्थ मनसे आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। हसन मुश्रीफांना समरजित घाटगे यांनी चांगलाच धक्का दिलाय। कागलच्या विद्यमान नगराध्यक्षांनाच त्यांनी भाजपमध्ये घेत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडलाय। विद्यमान नगराध्यक्ष माणिक माळी आणि माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी या पती पत्नीनं कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। जसं त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, हे मूळ आमचेच पार्टीचे, त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाल्या तेव्हा त्यावेळी ते निर्णय त्यांना घ्यावे लागले आणि आज ते परत मूळ गटामध्ये आलेत आणि आता मूळ गट भाजपमध्ये आहे म्हणून ते भाजपमध्ये आलेत, असंच विषय आहे। पण ते परत आपल्या कुटुंबामध्ये आलेत, त्यांचं मी स्वागत करतो। याच्यामुळं कागलमध्ये फक्त नगरपालिका नाही, कागल मतदारसंघामध्ये आपला जुना गट एकत्र करण्यामध्ये आम्हाला एक चांगली संधी मिळते। राजेसाहेब जसं म्हटले की मी माझ्या मूळ घरात फक्त परत आलोय, कारण हा सगळा परिसर, हे घर आमच्यासाठी काही नवीन नव्हतं आणि त्यामुळं मी मुळात राजेंचा कार्यकर्ता म्हणूनच माझी ओळख होती। ती ओळख आपली कायम ठेवण्याकरता मी राजेंच्या गटामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। राजेंनी त्याचा खुलासा केलेला आहे। आमचा गट म्हणजे बीजेपी आणि बीजेपी म्हणजे आम्ही।
बातमी आहे सिंधुदुर्गातून. पुढील आठवड्यापासून राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील त्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरता मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. महत्त्वाची बातमी आहे, 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांवर निर्बंध कायम असतील. गणेश भक्तांचा प्रवास सुखरूप होण्याकरता महामार्ग पोलीस सुद्धा सज्ज ठेवले गेलेले आहेत. औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील शरीफपूर गावाला भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत एकदा सुद्धा पक्का रस्ताच झालेला नाही. त्यामुळे गंगापूरच्या शरीफपूर इथल्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला. पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शरीफपूर गावातले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय, गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी गावातील मारुती मंदिरासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या सगळ्या ग्रामस्थांनी दिला. नाशिकमधील मुरुबाडी इथं 100हून अधिक गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. 3 गावातील नागरिकांना गावाबाहेर जाण्याकरता नदीमार्गेच जावं लागतं. मात्र नदीवर पूल नसल्याने नदीच्या पाण्यातून पोहत त्यांना पलीकडे जावं लागतं. असं वास्तव समोर आलंय. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच जीव मुठीत धरून असाच प्रवास करावा लागतोय. त्यामुळे लवकरात लवकर नदीवर पूल बांधावा अशी मागणी गावकरी करतायत. इस गांव को रास्ते की बहुत बड़ी समस्या है. इस गांव को जो सब गांव के लोग खेती-बाड़ी करते हैं तो उनको अपने खेत में जाने के लिए भी दिक्कतें और परेशानियों से जूझना पड़ता है. कमर ऊपर से इतना पानी होता है, उसमें से वो रास्ता निकाल के अपनी खेती के लिए जाते हैं. और जो 5वीं के कक्षा के ऊपर के जो बच्चे हैं वो भी इसी नदी से ही पार करके जो पास के गांव है चौड़मुखी आश्रमशाला, उस आश्रमशाला तक पहुंचते हैं. की काय अडचण आहे, पूल नसल्यामुळं आम्हाला बाहेर जाण्यासाठी किंवा गरोदर बाई एखादी बाहेर नेण्यासाठी खूपच त्रास. म्हणजे असा का पूल नसल्यामुळे आम्हाला बाहेर जाताच येत नाही. नदीला भरपूर पाणी असल्यामुळं गाडी वाहनाची म्हणजे काहीच हे नाही, सोय नसताना सगळ्याच अडचणी येतात. कारण मग ती बाई बाहेर जर काढता म्हणजे दवाखान्यामध्ये पोहोचवण्यासाठी काहीच म्हणजे सोय नसल्यामुळे ती घरीच डिलिव्हरी होते. हम यहाँ पे हमारे यहाँ ब्रिज नहीं है. हम यहाँ पे स्कूल जाने के लिए हम ऐसे ही नदी पार करके आते हैं. हमारा आज हरसुल का बाज़ार है. हम ऐसे ही रोज़ नदी पार करके बाज़ार जाते हैं. और नदी में जो भी बाढ़ आती है उसमें से हम कैसे भी करके हम रोज़ बाज़ार जाते हैं. एक महत्त्वाची बातमी आहे. उल्हासनगरमधून ही बातमी येते. मुंबईजवळचं उपनगर, एक दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. इमारतीचा स्लॅब कोसळला आणि एकाचा जागीच मृत्यू झालाय. एक जण गंभीर जखमी झालाय. कोमल पार्क इमारतीच्या 5व्या मजल्यावरील स्लॅब कोसळलेला आहे आणि ही दुर्घटना घडली आहे. महापालिका अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे. 5व्या मजल्याचा स्लॅब कोसळलाय. कोमल पार्क ही उल्हासनगरला एक इमारत आहे. 5व्या मजल्याचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झालाय आणि एक गंभीर जखमी झालेला आहे. धक्कादायक घटना समोर येते. इमारतीचा 5व्या मजल्याचा स्लॅब कोसळलाय. नेमका कोणता भाग, कोणती रूम ज्याचा स्लॅब कोसळला या सगळ्याविषयीचे अपडेट्स यायचे आहेत. मात्र उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलाय. तो एकाच्या अंगावर कोसळला, त्याचा जागीच मृत्यू झाला आणि दुसरा जखमी झालेला आहे.
उल्हासनगर शहरातील ज्या काही इमारत आहेत त्यामधील दुर्घटना थांबायचं नाव घेत नाहीये। मागच्या वर्षी ज्या दुर्घटना झाल्या होत्या त्याच्यामध्ये जवळजवळ 10 जणांचा मृत्यू झालाय आणि तशाच प्रकारची घटना उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील कोमर पार्क या अपार्टमेंटमध्ये झालेली आहे। आपण पाहू शकतो की 6व्या मजल्याचा जो फ्लॅट आहे तो 5व्या मजल्यावर येऊन कोसळलेला आहे आणि या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालेले आहे। महापालिकेला याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सध्या मलबा हटवण्याचं काम अजून सुरू झालेलं नाहीये कारण आत्ताच घटना घडलेली आहे। मात्र महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मात्र उल्हासनगर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न हा तर सातत्याने समोर येत असताना पुन्हा एकदा उल्हासनगर शहरामध्ये एक दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये एक निष्पापाचा जीव गेलाय आणि एक जण जखमी झालाय। त्यामुळे राज्य सरकार आता उल्हासनगर शहरवासियांना या ज्या धोकादायक इमारती झाल्या आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्यासंदर्भात काही आदेश देणार आहेत का हेच पाहणं महत्त्वाचं आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर। बातमी मावळमधून। मावळात कुंडमळा इथं फिरण्याकरता आलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडच्या निगडी इथल्या 5 मुलांचा ग्रुप कुंडमळ्यावर फिरायला गेलेला होता। त्यापैकी राजकुमार जयस्वाल हा पाण्यात पडला। त्याला वाचवण्यासाठी अरफराज शेख याने पाण्यात उडी मारली। मात्र यात राजकुमार जयस्वाल याचा मृत्यू झालाय असं कळतंय। अरफराज शेख याला वाचवण्यात मात्र यश आलंय। जो लाल रंगाचं सर्कल करून ज्यात तो व्यक्ती दिसतोय तो अरफराज शेख आहे। तो आपल्या मित्राला वाचवण्याकरता पाण्यात त्याने उडी मारलेली होती मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही। राजकुमार हा वाहून गेलेला आहे। त्याला आता शोधण्याचे प्रयत्न स्थानिक तरुण करतायत। पाण्यात वाहून गेलेल्या राजकुमार जयस्वाल याचं शोधकार्य सुरू आहे वन्यजीव रक्षक मावळच्या टीमकडून आणि MIDC पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। जम्मूमधील शांतता बिघडवण्याचा पाकिस्तानचा नापाक प्रयत्न भारतीय सेनेनं हाणून पाडलेला आहे। अजून एक मोठी बातमी समोर येते। राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचे 48 तासात घुसखोरीचे 2 प्रयत्न झाले मात्र ते उधळण्यात यश आलेलं आहे। या कारवाईमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय तर तबरक हुसेन नावाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलंय। राजौरी इथल्या लष्करी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या दहशतवादी तबराक हुसेननं त्याला पाकिस्तानी लष्कराचे कर्नल युनुस यांनी पाठवलं असं तो म्हणतोय। तसंच भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी 30,000 रुपये दिल्याचं सुद्धा तबरक म्हणतोय। LOC जवळ गोळीबारात तो जखमी झाल्यावर इतर दहशतवाद्यांनी त्याला सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता। पकडलेल्या दहशतवाद्यानं काय खुलासा केलाय आपण नजर टाकूया। क्या करने हैं? मरने के लिए पहले आया था नहीं मरा। मेरे ना गल करे सो दोस्तों की कह रहे कितने बंदे आए तो कितने बंदे आए से तेरे नाम 4-5 से 4-5 से की मिशन की सी थोड़ा की ਤੁਹਾਡੇ ਕੋਲ ਸੀ ਕੀ ਲੈ ਕੇ ਕੀ ਆਏ ਇਸ ਨਾਲ ਲੈ ਕੇ ਕੀ ਆਏ ਸੀ राइफल से राइफल लेके आए सी कितने पेजे कितने सी काम चौधरी यूनुस में। चौधरी यूनुस कौन है? आर्मी में। आर्मी के पाकिस्तान की उन्हें की क्या के भेजे तुम कि जाके पोस्ट देते की करो हमला करो बोले किधे होते हमला करना से किधे होते हमला करना से पोस्ट होते यूनिस ने कितने पैसे कितने देते थे 30-25,000 पैसे 30-25,000 की आख्या पैसे दे के की आख्या उन्हें हमला करना किधर हमला करना जंगल बॉर्डर में पे फिदाइन हमला करना सी फिदाइन बोले सी फिदाइन करो। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोक।